तोडफोड झालेली आहे मोठ्या प्रमाणात. किती जणांना ताब्यात घेतली, काय कारवाई? एक इसम केरू सपकाळ म्हणून आहेत, वयस्कर आहेत. त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांची मयत झालेले आहेत ते. तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत. त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, पण तरीसुद्धा जे हे ट्रीटमेंटबद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटीसमोर त्यांचे पेपर्स पाठवले जातील आणि इतर कारवाई केली जाईल. पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य नाही. पण हॉस्पिटलवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पेशंटच्या छातीवर बसून जोरजोरात दाबलं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावर काही हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे काही माहिती सांगितली का? काय झालं प्रकार? तर त्यांच्यावरती जे काही उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते आपण घेतले जातील. काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती कारवाई होईल. पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल. किती जणांना ताब्यात अजून जे आहेत तर त्याच्याबद्दलचं चालू आहे, त्यांना घेणं वगैरे चालू आहे. ठीक आहे. सीसीटीव्ही बघितले आपण, काय नेमका प्रकार घडलाय? किती लोक होते तोडफोड करायला? ते CCTV बघणं सुरू आहे. थोड्या वेळात आपल्याला पूर्ण डिटेल कळेल. गुन्हा दाखल होणार? दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना बोलवलेलं आहे. त्या दोघांनाही त्यांच्या कंप्लेंट्स ज्या आहेत तर त्या घेतील आणि त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल.